योगाचार्य स्वामी विवेकानंदांची जयंती पौष वद्य पंचमी ते सप्तमी असे 3 दिवस आश्रमात भरगच्च कार्यक्रमाने संपन्न होते। निष्काम करणारे संत परमपूजनीय महाराजांनी स्वामी विवेकानंदांना आपलं दैवत मानलं आणि स्वामीजींचा मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा दिव्य विचार आपल्या जीवनात अंगीकारला आणि अखंड मानव सेवेचं व्रत धारण केलं। या ठिकाणी दिनांक 19, 20, 21 असे 3 दिवस विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम आहेत। व्यासपीठावरून सुरू असलेल्या ज्ञान यज्ञामध्ये कीर्तन, प्रवचन, व्याख्यानं, प्रबोधनं इत्यादी कार्यक्रम होतात। ज्ञान, विज्ञान, सामाजिक एकता, संस्कृती, कला या सगळ्यांचं जतन करणारा, संवर्धन करणारा हा उत्सव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर चर्चिला जातो। ते या गोष्टीमुळे की या ठिकाणी विवेकानंद जयंतीच्या दिवशी 2 लाख भाविकांची एक महापंगत होते। ही महापंगत म्हणजे एकाच वेळेला 40 एकराच्या शेतात ते सर्व भाविक बसतात। या सर्व भाविकांना प्रत्येकाला गंध लावला जातो, त्याचं पूजन केलं जातं, त्याला फुलं वाहिली जातात आणि तुम्हीच माझे देव आहात, आज मी तुमची पूजा करणार आहे, मी तुम्हाला नैवेद्य दाखवणार आहे। या भूमिकेतून महाराजांनी मानवातच ईश्वर आहे आणि त्याला आपण नैवेद्य दाखवणार आहे या भावनेने या महापंक्तीचं आयोजन केलं जातं। त्यानिमित्त 3 दिवस जे कार्यक्रम असतात त्यासाठीची या पेंडॉलमध्ये तयारी सुरू आहे। 3 दिवस अन्नछत्र असतं। या यात्रेमध्ये एकही खानावळ येत नाही, कारण यात्रेतले सगळे लोक, कथा कीर्तनाला आलेले सगळे लोक, परिसरातले सगळे भाविक, दिंड्या, व्यायामशाळेचे लोक, स्वयंसेवक असं दररोज हा भटारखाना सुरूच असतो 3 दिवस। याच्या व्यतिरिक्त शेवटच्या दिवशी होणारी 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि भाजी ही महापंगत वेगळी आणि 3 दिवसाचं वेगळं असं या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे। आमचे सगळे स्वयंसेवक बंधू या कामाला जोमाने लागलेले आहेत। मी या आपल्या माध्यमातून भाविकांना आवाहन करतो, आपण जास्तीत जास्त संख्येने या उत्सवात सहभागी व्हावं आणि या ज्ञान यज्ञाचा, सेवा यज्ञाचा लाभ। सर, जगद्गुरू स्वामी विवेकानंद परमपूजनीय स्वामी सिद्धार्थ महाराज संस्थातील या आश्रमामध्ये विवेकानंद जन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या ठिकाणी होतो। या ठिकाणी रोज 20 क्विंटलचा पोळी आणि भाजीचा कार्यक्रम म्हणजे जे भाविक भक्त येतात, लाखो भाविक भक्त येतात त्यांच्यासाठी हा म्हणजे निःशुल्क हा महाप्रसाद असतो। त्याच्यानंतर आपले 3 दिवस सकाळ आणि संध्याकाळ जे भाविक भक्त कार्यक्रम पाहायला येतात, जे सेवाभावी भक्त असतात त्यांच्यासाठी हे अन्नछत्र 24 तास उघडं असतं। 3 दिवस हे अन्नछत्र मोफत अन्नछत्र आहे आणि हे सुरू राहील 24 तास। यात्रेतील प्रत्येक भाविकाला हे अन्नछत्र याचा लाभ घ्यायला पाहिजे। योगाचार्य स्वामी विवेकानंदांची जयंती पौष वद्य पंचमी ते सप्तमी असे 3 दिवस आश्रमात भरगच्च कार्यक्रमाने संपन्न होते। निष्काम करणारे संत परमपूजनीय महाराजांनी स्वामी विवेकानंदांना आपलं दैवत मानलं आणि स्वामीजींचा मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा दिव्य विचार आपल्या जीवनात अंगीकारला आणि अखंड मानव सेवेचं व्रत धारण केलं। या ठिकाणी दिनांक 19, 20, 21 असे 3 दिवस विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम आहेत। व्यासपीठावरून सुरू असलेल्या ज्ञान यज्ञामध्ये कीर्तन, प्रवचन, व्याख्यानं, प्रबोधनं इत्यादी कार्यक्रम होतात। ज्ञान, विज्ञान, सामाजिक एकता, संस्कृती, कला या सगळ्यांचं जतन करणारा, संवर्धन करणारा हा उत्सव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर चर्चिला जातो। ते या गोष्टीमुळे की या ठिकाणी विवेकानंद जयंतीच्या दिवशी 2 लाख भाविकांची एक महापंगत होते। ही महापंगत म्हणजे एकाच वेळेला 40 एकराच्या शेतात ते सर्व भाविक बसतात। या सर्व भाविकांना प्रत्येकाला गंध लावला जातो, त्याचं पूजन केलं जातं, त्याला फुलं वाहिली जातात आणि तुम्हीच माझे देव आहात, आज मी तुमची पूजा करणार आहे, मी तुम्हाला नैवेद्य दाखवणार आहे। या भूमिकेतून महाराजांनी मानवातच ईश्वर आहे आणि त्याला आपण नैवेद्य दाखवणार आहे या भावनेने या महापंक्तीचं आयोजन केलं जातं। त्यानिमित्त 3 दिवस जे कार्यक्रम असतात त्यासाठीची या पेंडॉलमध्ये तयारी सुरू आहे। 3 दिवस अन्नछत्र असतं। या यात्रेमध्ये एकही खानावळ येत नाही, कारण यात्रेतले सगळे लोक, कथा कीर्तनाला आलेले सगळे लोक, परिसरातले सगळे भाविक, दिंड्या, व्यायामशाळेचे लोक, स्वयंसेवक असं दररोज हा भटारखाना सुरूच असतो 3 दिवस। याच्या व्यतिरिक्त शेवटच्या दिवशी होणारी 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि भाजी ही महापंगत वेगळी आणि 3 दिवसाचं वेगळं
असं या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे। आमचे सगळे स्वयंसेवक बंधू या कामाला जोमानं लागलेले आहेत। मी या आपल्या माध्यमातून भाविकांना आवाहन करतो, आपण जास्तीत जास्त संख्येने या उत्सवात सहभागी व्हावं आणि या ज्ञान यज्ञाचा सेवा यज्ञाचा लाभ घ्यावा। सर, जगद्गुरू स्वामी विवेकानंद परमपूजनीय स्वामी सुखदास महाराज संस्थातील या आश्रमामध्ये विवेकानंद जन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या ठिकाणी होतो। या ठिकाणी रोज 20 क्विंटलचा पोळी आणि भाजीचा कार्यक्रम, म्हणजे जे भाविक भक्त येतात, लाखो भाविक भक्त येतात, त्यांच्यासाठी हा म्हणजे निःशुल्क हा महाप्रसाद असतो। त्याच्यानंतर आपले 3 दिवस सकाळ आणि संध्याकाळ जे भाविक भक्त कार्यक्रम पाहायला येतात, जे सेवाभावी भक्त असतात, त्यांच्यासाठी हे अन्नछत्र 24 तास उघडं असतं। 3ही दिवस हे अन्नछत्र मोफत अन्नछत्र आहे आणि हे सुरू राहील 24 तास। यात्रेतील प्रत्येक भाविकाला हे अन्नछत्र याचा लाभ घ्यायला पाहिजे। योगाचार्य स्वामी विवेकानंदांची जयंती पौष वद्य पंचमी ते सप्तमी असे 3ही दिवस आश्रमात भरगच्च कार्यक्रमाने संपन्न होते। निष्काम करणारे संत परमपूजनीय महाराजांनी स्वामी विवेकानंदांना आपलं दैवत मानलं आणि स्वामीजींचा मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा दिव्य विचार आपल्या जीवनात अंगीकारला आणि अखंड मानव सेवेचं व्रत धारण केलं। या ठिकाणी दिनांक 19, 20, 21 असे 3ही दिवस विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम आहेत। व्यासपीठावरून सुरू असलेल्या ज्ञान यज्ञामध्ये कीर्तन, प्रवचन, व्याख्यानं, प्रबोधनं इत्यादी कार्यक्रम होतात। ज्ञान, विज्ञान, सामाजिक एकता, संस्कृती, कला या सगळ्यांचं जतन करणारा, संवर्धन करणारा हा उत्सव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर चर्चिला जातो। ते या गोष्टीमुळे की या ठिकाणी विवेकानंद जयंतीच्या दिवशी 2 लाख भाविकांची एक महापंगत होते।